मित्र नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफला या कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारतीय विद्यापीठ पुणे. टारफला भाग क्रमांक 29. कसला विचार करता सनदाला पाठवून द्या आणि कळवा, जेवायला जमायचं नाही म्हणून. तसं करू? हां, तसंच कळवायचं. का जमायचं नाही म्हणून विचारलं तर यायचा नाही. काय समजलं म्हणून विचारायला तो यायचा नाही. समजायचं ते समजून तो घरात बसेल. त्याची काळजी आपण काय करायची? अहो, लय नीच आहे त्यो. मग तसं कळवावं म्हणता. अजून म्हणतात म्हणून काय विचारता असं म्हणून रावणाने बाहेर बघितलं आणि स्वतःच नायकाला हाक मारून सांगितलं, जरा किरणाकडं जाऊन सांग जा, उद्या जेवायला जमायचं नाही म्हणून सांगितले म्हणावं पाटलांनी. रवणानांनी सनद्या करवी असा निरोप धाडला आणि निरोपाय होऊन दादा त्याच्याकडे बघत राहिले. झालं ते बरं झालं का वाईट हे त्यांनाच कळेनासं झालं. मनाला टोचणी लागण्यागत ते बसून राहिले आणि त्यांचा चेहरा मोहरा बघून रवणाना म्हणाले, काय दादा, कसली काळजी करता असल्या गोष्टीची? दादा मान हलवून म्हणाले, आधी येत नाही असं म्हणालो असतो तर असा घोटाळा झाला नसता. त्याच्या बोलण्यातली चुकी सुधारून रवणाना म्हणाले, घोटाळा झाला नाही, होत होता. बरं जाऊ द्या, आता डोक्यातनं विचार काढून टाका. ते झालं खरं. बरं सांगा, केरुनाना आणखी काय म्हणत होता? काय नाही, रान सोडले हे सांगायला लावता. डोळे किलकिले करून रवणाना म्हणाले, आणि त्याच्या बोलण्यावर तुम्ही भाळला होय? अहो, लई पेन आहे ते, बोलून गाभण करेल एखाद्याला. रावणानाच्या या बोलण्याला साथ देऊन दादा म्हणाले, बघा की मी सुद्धा कसा भुलून गेलो. स्वतःशी बोलण्यागत रवणाना म्हणाले, रान सोडलं हे सांगत होता होय? अरे या किरुनानाच्या, अरे पाळताळ यंत्र्या. असं म्हणून रवणानाने मान वर केली आणि दादांच्याकडे बघत ते म्हणाले, दादा, रान सोडले तर करदेसनी दम देत का हिंडायला लागलाय त्यो? करदेसनी दम देतोय? अजून काय विचारता? करदे आले होते का चावडीवर? काय म्हणत होते ते? दादानी सांगितलं, काय म्हणतात? रानात जावा म्हटलं तर धीर कुठं होतोय त्यासनी. सारीच भेंचोत हाडाची मऊ दिसतात. हाडाची मऊ नाहीत हो, मस्त निबर आहेत. पर या भडव्यानं धाक घातलाय त्यासनी नवं. फरारी लोकांची संगतमत करून ठेवलंय. 4 मांग गारडी पोचल्या. करदे तर काय करतील? दादानी स्वतःशी थोडा विचार केला आणि ते म्हणाले, अशी गोम आहे वय त्या? तरी म्हटलं, करदे रानात जायला का तयार नाहीत? एवढा मी धीर देत होतो तर हातपाय का काढून बसल्यात? अहो, रान सोडलं हे सोंग आहे त्याचं. त्यांचा तिढा काय आम्हाला कळत नाही? दादा, लोकांनी काय सांगता? हिंडायला लागल्यावर माहीत आहे काय? अहो, कोण राजा पाटीलकी करतोय ते बघू असं म्हणतात. 15-3 आठवड्यात तुम्हाला पळवून लावायचा घाट घातला आहे त्याने. खुनाची भाषा वापरतात आणि करदे भीतीन तर काय करतील? काय म्हणता? असं काय काय कानावर यायला लागले. आपण बी ऐकून घ्यायचं. मी माणसं पेरून ठेवली आहेत की ह्यासनी वाटते आपला अंदाज लागायचा नाही. रवणानांच्या या बोलण्यानं दादांना चेव आला. हातपाय गाळून बसलेले दादा आत्ता आत बसले आणि रवणानाकडे बघत म्हणाले, असा डाव होता होय याचा? मग गप बसून उपयोग नाही. उद्या पिऱ्या सापडायला पाहिजे हो. त्यांच्या अंगात स्फुरण चढलं आणि बसलेले दादा उठून उभे राहिले. चौताळल्या करत इकडं तिकडं हिंडत येरजऱ्या घालू लागले आणि मध्येच उभे राहून म्हणाले, रावणाना, जेवायला जाऊन चुकी होत होती. बरं देवानं अक्कल दिली. एवढ्यात नाईक येऊन चौकात उभा राहिला आणि त्याला बघून दादाने विचारलं, आला सांगून? जी. केरुनाना होता का घरात? होय होता. काय म्हणाला ऐकून? काय नाही, गप्प राहिला. दादानी मान वळून रावणाना म्हटलं, रावणाना, शेव नुसता निरोप कामाचा नाही. मी भ्यालो असं म्हणल. त्यांना एक सणक आली. कपाळावरची शिरतट फुगून उभी राहिली आणि डोळे उठरून ते नायकाला म्हणाले, जार किरुनानाला मी बोलवले म्हणून सांग. लगोलग यायला सांगितलं आहे म्हणावं. नाईक वड्यातनं बाहेर पडला आणि रावणानाकडे बघून ते म्हणाले, रावणाना, आता तुम्ही इथं बसू नका. तुम्ही निघून घरला जावा. येऊ द्या किरुनाना. त्याला काय सांगायचं मी सांगतो. रवणाना
हसले आणि दादांच्याकडे बघत ते म्हणाले, दादा तुमची भाबडी समजूत आहे. मी काय म्हणतो ते लिहून घ्या. आणि आपली मुंडी हलवून रावणांना बोलले, तुम्ही बोलिले आहो ते याचा नाही. पाटलांनी बोलले म्हणून उठून यायला तो काही साधी आसामी आहे. बघा पडतळा मी काय म्हणतो याचा. रावणांचं हे बोलणं ऐकून दादा थक्क झाले आणि स्वतःच्या भाबडेपणाची त्यांना कीव आली. त्यांचा चढलेला पारा खाली उतरून नरमाईनं बोलल्यागत ते म्हणाले, असं म्हणता कशाला? मी उठून जातो, तू येतोय का बघा. जीवाला टुचणी लावून रावणांना उठून गेले आणि केरुनानाची वाट बघत दादा बसून लागले. चाहूल लागली तशी त्यांची नजर दरवाजाकडे गेली. दत्तूनाईक एकटाच पुढे म्हणाला, सरकार. तेव्हा लई माजुरीगत बोलला. काय म्हणाला? तेव्हा म्हणाला, आता जमायचं नाही आणि कवा तरी बघू. दादा त्याच्या तोंडाकडे बघत राहिले आणि एकाएकी त्यांचा पारा चढला. दात ऊट खाते नायकाला म्हणाले, इतका माजुरी आहे का? जा घोडा आणून उभा कर, त्याला धावतो हिंगा. दादांनी भराभरा कपडे अंगावर चढवले, कसाबसा फेटा डोक्याला ठेवला आणि कपाळावरची कूरचा आस्पद त्यांनी बाहेर बघितलं. घोडा येऊन दारात उभा होता. ते ढेलचे झाले आणि परशुरामाला म्हणाले, परशुराम आतली बंदूक आण. परशुरामानं बंदूक आणून त्यांच्या हातात दिली आणि लगेच बाहेर न पडता हातात बंदूक घेऊन ते तिथेच उभे राहिले. खालचा ओठ दातात धरून आणि डोळेवर कपाळावर घुसून ते म्हणाले, असं करा, चला तुम्ही बे सांग, जावा घोडं घेऊन या, जावा तुम्ही बे. आपला घोडा आणायला परशुराम पुढं वळला आणि दादा बाहेर जाऊन घोड्यावर बसले. पाठोपाठ परशुरामही घोडा घेऊन आला. जवळ येतो म्हणाला, चला. पण घोड्याला टाच न मारता हातातला लगाम धरून ते समोर बघत गप्पच राहिले. एकाएकी त्यांना सोनूपंतांचे बोल आठवले आणि आलेलं अवसान गाळून ते मनातल्या मनात म्हणाले, हे आमुष्यात एवढी टूर द्या, तवर झाल जाण्यात काय अर्थ नाही. त्यांनी मान हलवले आणि पडलेल्या चेहऱ्याने ते परशुरामाला बोलले, बसा घरातच, संग याचं काही कारण नाही. परशुराम बघत राहिला आणि दादांनी घोड्याला टाच मारली. केरुनानाच्या घराकडे न जाता त्यांनी आपला होरा बदलला आणि घोडा चावडीकडे वळवला. अवचित जाग आली तसं अंगावरचं पांघरूण काढून दादा उठून बसले. मान वळवून त्यांनी बाजूच्या झरोक्याकडे बघितलं. अजून आभाळात चांदण्या दिसत होत्या. मग ते उठले आणि दार उघडून बाहेर बघत राहिले. चंद्र मावळायला आला होता. जिकडं तिकडं अंधार गुडूप झाला होता. त्या अंधारात चांदण्या तेवढ्या चमकताना दिसत होत्या. बाहेर बघत उभे राहिलेले दादा थोडा वेळ तिथंच उभे राहिले आणि खाली वाकून चौकातनं बघत त्यांनी हाळी दिली, परशुराम, लोबाजी. हातात बंदूक घेऊन ढेलजवळ जागत बसलेलं परशुराम एकाएका म्हणाला, काय दादा? काय नाही, जागा आहेसा? होय जागच आहे. का हळी मारली? काय नाही सहज, उगाच हाक मारून बघितलं. असं म्हणून दादांनी माडीचं दार झाकलं आणि निर्धास्त मनानं ते पुन्हा अंथरुणावर येऊन पडले. अंगावर पांघरून ओढून घेतलं पण झोपच लागेना झाली. कूस बदलूनही डोळा मिटेना झाला. मग कोंबडं बाग देईल म्हणून वाट पाहत राहिले. ते बराच वेळ जागे राहिले तरी कोंबड्यानं बाग दिली नाही. बायकाही अजून दळायला उठल्या नव्हत्या. जात्यांची घरघर ऐकू येत नव्हते. पक्षी अजून जागे झाले नव्हते. कावळे कावकाव करीत नव्हते. चिमण्या चिवचिव करीत नव्हत्या. बैलांच्या गळ्यातले चाळही अजून वाजत नव्हते. सारेच गाढ झोपेत होते. अंगाभोवती पांघरून घेऊन उगीच पडून राहिलेले दादा झोप लागेना तसे उठले आणि तंबाखूची मिश्री तळ हातावर घेऊन ते खाली आले. जागत बसलेला परशुराम बोलला, काय हो दादा? बोटानं तळहातावरची मिश्री चोळत ते पायरीवर बसले. बाहेरच्या अंधाराकडे बघत म्हणाले, परशुराम तू नी जाता, मी हाय जागा. बसून बसून ताटकळून गेलेला परशुराम आडेवेडे न घेता उठला आणि झोपायला आत गेला. मिश्री चोळीत दादा एकटेच भुतागत बसून राहिले. बाहेरच्या कवटाच्या झाडावर पक्षी जागे होऊ लागले. त्यांची किलबिल ऐकू येऊ लागली. लांब न जात्यांचा आवाजही कानावर येऊ लागला. पहाटेचा गार वारा लागून अंगही जड झालं होतं तसे दादा उठले. तांब्या घेऊन चौकातनं 2 चोळा भरल्या आणि उगवतीला तांबडं फुटलं तसे जिना चढून ते वर गेले. अंगावर पांघरून घेऊन पडून राहिले. पडल्या पडल्या त्यांना गडद झोप लागली. दिवस उगवला आणि भल्या सकाळीच रावणांना वाड्यात आले. बैठकीच्या खोलीत गेले आणि दादा दिसले नाही तसे त्यांची वाट बघत ते आपले बसून राहिले. बसले आणि कंटाळल्यावर मग उठून बाहेर आले. ढेलजत बसलेल्या लोबाजीला म्हणाले, दादा कुठं दिसत नाहीत? आज उठून खालीच आले नाही.
अजून हातरुणातच आहेत. होय, अजून उठलंच नाही. असं म्हणून लोबाजीनं विचारलं, जाऊन उठवून घेऊन येऊ काय? काय सांगावं, उठवावं का वाट बघावी असा विचार करून रावणाना म्हणाले, जावा बघून तरी येत जावा, अजून का झोपल्यात ते. लोबाजी वर गेला आणि थोड्या वेळानं दादा उठून खाली आले. रावणाने विचारलं, अजून अजून झोपला होता? दादा हसले आणि तक्क्याला पाठ लावून त्याने विचारलं, कवासा आला आहे? मला झाला घेऊन घटका. का वाढून झोपला होता? जागाच होतो, उगाच पडून राहिलो होतो. असं होय. असं म्हणून रावणाने डोळे किलकिले केले आणि नजरेला नजर लावून त्याने एकदम विचारलं, आठवण आहे ना हो? कसली? आज आयतवार. होय, आज आयतवार. रावणानं गालातल्या गालात हसल्याने पुन्हा डोळे किलकिली करून म्हणाले, दादा एक आतली बातमी काढून आलो. तक्केला लागलेली दादांची पाठ पुढं झाली. जरा वाकलेगत करून त्यांनी आपली गर्दन झुकवली आणि हळू आवाजात विचारलं, काय खबर बात? आज पिर्या गावल तावडीत. गावल म्हणतासा? होय, रातचं कोळ्याकडे गेलतो. तर मग? तो सारखा हातापाया पडत होता. हातापाया पडत होता? होय. ते आता मेल्यात जमा झाले. काय म्हणत होता? ते काय म्हणणार, आपलं नाव खोटं फोडू नका म्हणून सारखं पाय धरून विणवत होता. दादा पिर्या आज नक्की येणार आहे बघा. दादांच्या तोंडावर एक नवी टवटवी दिसू लागली. डोळ्याची पापणी न लावता ते रावणानाच्या तोंडाकडं टक लावून बघत राहिले. रावणानांचा चेहराही उजाळल्यागत दिसू लागला. आपल्या मिशीवर मूठ फिरवीत रावणांना म्हणाले, पाहिले आज रातचा त्याची काय खबली होणार नाही म्हणा. खल होणार आहे? हां, गायकवाड आणि पिर्या रातचं भेटणार आहेत म्हणा आणि तिथं त्यांना बेत शिजणार आहे म्हणा. मिशीला पेळ भरत दादा म्हणाले, असं होय, मग एका दोंड्यात 2 पक्षी पाडू? दादा स्वतःशीच विचार करत राहिले आणि रात्र डोळ्यापुढं उभी राहिली. कसं काय करावं, काय करावं योजना मनात चालू झाली. मनातल्या मनात दादा आणखी आखणी करू लागले. पिर्या कसा येईल, कुठल्या अंगानं घरात शिरेल, कुठं दबाब धरून बसावं, जाताना धरावं का आज शिरल्यावर घराभोवती गराडा घालावा. आणि एकाएकी त्यांचा चेहरा मोहरा बदलला. चिंतागती होऊन ते विचार करू लागले आणि रावणानाने विचारलं, दादा आता काय काळजी करता? कसला विचार मनात चालला आहे? ते नव्हं. असं म्हणून दादा गप्प बसले. रावणानाने पुन्हा विचारलं, काय म्हणता सांगा की. रावणाना, पिर्या एकटा येईल का बरोबर कोण लोक असतील? रावणाना बोलले, दादा रांड्याच्या घरात लोक घेऊन कशाला जाईल? एकटाच येणार. एकटाच येईल म्हणता? मग त्याला घरात शिरताना धरलं तर कसं धरणार? पाळतीवर राहायचं. छच्छा, ते जमायचं नाही. आपले लोक कुठं पाळतीवर राहणार? काय हरकत आहे? दादा कुत्र्यासने जसा हाडकाचा वास येतो तशी ह्यासनी माणसांची चाहूल लागत असते. तो घरात गेला म्हणजे धाड घालायची. मित्रांनो, त्या कालखंडामध्ये हे सगळे असे गावगुंडीचे प्रकार बहुतेक साऱ्या गावी कमी जास्त प्रमाणात चालत होते. एकूणच काय, शंकर पाटलांनी हा सारा भूतकाळच आपल्यासमोर उभा करून ठेवला आहे. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार.